स्टार्ट. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असू की आजचा समय परमेश्वर बापाने ह्या जिवंताच्या भूमीमध्ये सर्वांना दाखवलेला आहे आणि खरोखर आमचा प्रभू याशिवाय आमच्या सोबत आहे. काल आणि आज युगाने तो सारखाच आहे, कधी बदलत नाही. परमेश्वर बापा ऑनलाईनच्या द्वारे ऐकणारे ब्रदर अँड सिस्टर या सर्वांना प्रेज लॉर्ड. या आपण वचनाकडे जाऊया. स्तोत्र संहिता 105:19 वचन. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या आकाशातील कोणत्या परमेश्वर बापा, हो बापा, तू आम्हाला प्रत्येक वचनानुसार परमेश्वरा पारखतोस बापा, आणि आमच्यामध्ये तू हजर आहेस. तुझी प्रीती आमच्यावर आहे परमेश्वर बापा, कारण तू आमच्या बरोबर आहेस परमेश्वर बापा. मी बोलणारा नसून तू बोलणारा आहेस परमेश्वर बापा. माझ्या मुखातून जे काही तुझे वचन परमेश्वर बापा निघतील बापा, ते सर्व परमेश्वरा तू आशीर्वाद कर परमेश्वर बापा, आणि हे वचनानुसार परमेश्वराला सर्वांना तू स्पर्श कर. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तू आहे. आमीन. हालेलुया. मंडळी बसून घे. आपण या वचनात बघतो की त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पाहिजे. कारण आपण बघतो की ही सर्व परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराच्या योजनेशिवाय काही सिद्ध होत नाही, आणि हे सर्व घडण्यासाठी परमेश्वरानेच योजना आखली होती, आणि परमेश्वराच्या योजनेनुसारच या ठिकाणी परमेश्वर बापाने योसेफास त्या ठिकाणी निवडलेला आहे, पार केलेला आहे. आणि त्या प्रत्येक परीक्षामध्ये योसेफ हा जो दास आहे तो त्या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे आणि तो पास झालेला आहे. कारण परमेश्वर बापाचं वचन या ठिकाणी सांगतं. आपण बघतो की ही सर्व परमेश्वराची योजना आहे, कारण त्याला सर्व माहित आहे की पुढे दुष्काळ पडणार आहे, व त्याला आपल्या लोकांना, आपल्या प्रजेला जिवंत ठेवायचे होते. आपली प्रजा, आपले लोक म्हणजे जे इस्रायल लोक आहेत, जे कनान देशामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास होते, आणि कनान देशामध्ये पुढे काही वर्षांनी काय होणार होता की दुष्काळ पडणार होता. आणि त्या दुष्काळ पडण्यामध्ये त्या सर्व इस्रायल त्यांना काय त्या ठिकाणी जिवंत ठेवायचं होतं. म्हणून परमेश्वर बाप या ठिकाणी प्रजेला देशात नेणार, कारण त्याच्याद्वारे पूर्ण इस्रायल जिवंत ठेवायचे होते. आपण बघतो की योसेफाला जे स्वप्न पडले की तो आपल्या वडिलांना सांगतो, वडिलाच तो स्वप्न सांगतो. आता ते स्वप्न म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघतो की उत्पत्ती 37 7 ते 11. पहा, आपण शेतात पेंढा बांधित होतो, तो माझी पेंढी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंढा माझ्या पेंढीचं भोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याच्या अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखीन एक स्वप्न पडले, त्याचे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यास तूच पुढे येणार? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले, कारण त्याच्या बापाला माहित होतं, आणि बापाची त्याच्यावर काय होती? प्रीती होती. जशी आपल्या एका वडिलाची प्रीती आपल्या मुलावर असते, त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची प्रीती आपल्या मुलावर होती.
आणि तो त्याच्या लाडक्या पत्नीचा तो मोठा मुलगा होता. हे हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार का? आणि मग कोणताही पण भाऊ असो त्याला त्या ठिकाणी हेवा देवा सुटतोच. आणि हेवा देवा आपण बघतो, तू आम्हावर सत्ता चालवणार. आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. आणि पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की सूर्य, चंद्र व तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व आपल्या भावास सांगितलेले आहे. आणि त्यावेळेस त्याच्या बापाने ते स्वप्न त्याचं काय केलेलं आहे, ऐकून घेतलेलं आहे. आणि त्याने त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी मनात ठेवलेलं आहे. आणि ज्या पेंड्या त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि त्या पेंडीने एका पेंडीला काय केलेलं आहे, नमन केलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वर देवा त्या योसेफासोबत होता. पुढे आपण पाहतो की त्याच्या भावामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय झाला, मग त्या ठिकाणी हेवा सुरू झालेला आहे. आणि हेवा सुरू झाल्यानंतर मग ते त्याला पुढे काय करतात ते आपण बघितलेलंच आहे. आणि स्वप्न आहे त्यामध्ये तो स्वप्नाचा काय करतो, अर्थ सांगतो. येऊन उभा आहे आणि राहिल्या व नमन केले कोणी त्या पेंड्यानी. नंतर पुढे त्याचा प्रत्येक परीक्षातून त्याला जावे लागले. आणि प्यालेदाराचे स्वप्न पाहतो आपण, त्यामध्ये पण स्वयंपाकाचा स्वप्नाचा अर्थ सांगतो. उत्पत्ती 40:9-13. प्यालेदाराच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. ते असे, स्वप्नात माझ्या समोर एक द्राक्षवेल होता. त्या द्राक्षवेलास 3 फाटे होते. त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छास द्राक्षे येऊन पिकली. आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता. मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्यालात पिळली व तो त्या प्याला फारोच्या हाती दिला. योसेफ त्यास म्हणाला, याचा अर्थ असा, ते 3 फाटे म्हणजे 3 दिवस. 3 दिवसाच्या आत फारो तुझे शीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्ववत नेईल. आणि तू पूर्वीप्रमाणे फारोचा प्यालेदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील. 3 दिवसाच्या आत फारो तुझे शरीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्वत नेईल. कारण त्या ठिकाणी परमेश्वराला आपलं कार्य करायचं होतं आणि त्या ठिकाणी त्याच्याद्वारे ते कार्य झालेलं आहे. म्हणून प्यालेदाराच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. आणि त्या ठिकाणी तो तुरुंगात आल्यावर, तुरुंगात असताना प्यालेदारच्या नायकाने योसेफाला काय सांगितलेलं आहे, आपलं स्वप्न सांगितले. ते असे, स्वप्नात माझ्या समोर एक द्राक्षवेल होता. त्या द्राक्षवेला 3 फाटे होते. 3 फाटे होते. त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छास द्राक्षे येऊन पिकली. आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता. मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्यालात पिळली व तो प्याला फारोच्या हाती दिला. योसेफ त्यास म्हणाला, याचा अर्थ असा की ते 3 फाटे म्हणजे 3 दिवस व 3 दिवसाचे आत फारो तुझे शीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्वत नेईल. आणि तू पूर्वीप्रमाणे फारोचा प्यालेदाराचा वरदार सरदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील. हे स्वप्न परमेश्वर बापाने त्याचे ठाई दिलेलं आहे. आणि खरोखर आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. आणि तो जो जसा काल आणि आज आमच्या सोबत आहे तसा तो हमेशा आमच्या सोबत राहतो. याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत त्याची परीक्षा बघण्यात येत आहे. आणि परमेश्वराने त्याला निवडलेलंच होतं. आणि निवडलेले असल्यामुळे परमेश्वर बाप त्याच्या काय होता, सोबत होता. आणि सोबत असल्यामुळे आमचा प्रभू कधी पण ज्याच्यावर त्याची दया असते, त्याची कृपा असते, तो त्याला सोडतच नाही. त्याला संकटाच्या वेळी पण तो त्याला काय करतो, सांभाळतो. असा आमचा परमेश्वर बाप आहे. नंतर फारोच्या स्वप्नाचा अर्थ योसेफ सांगतो. आणि त्या ठिकाणाहून फारोच्या परीक्षात तो पास होतो. फारोचे स्वप्न ह्याप्रमाणे पडते की पूर्ण 2 वर्ष लोटल्यावर पर्यंत योसेफ हा जेलमध्येच असतो. त्यावेळेस फारोचे प्यालेदाराला स्वप्नाची काय होते, त्या ठिकाणी
आठवण होते की मला पण त्या ठिकाणी योसेफ जो इब्री होता त्या ठिकाणी त्याने मला कसं स्वप्नाचा अर्थ सांगितलेला आहे आणि खरोखर त्या ठिकाणी स्वप्नाच्या अर्थामध्ये तो काय करतो त्या ठिकाणी पास होतो. तसंच उत्पत्ती 40:16 ते 19. स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्यांचा नायक योसेफास म्हणाला, मलाही असे स्वप्न पडले की पांढऱ्या रोट्यांच्या 3 टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वान्ने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते. योसेफाने उत्तर दिले, याचा अर्थ असा, त्या 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस. फारो 3 दिवसाच्या आत तुझे शिर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील. पक्षी तुझे काय करते? मांस तोडून खाते. आणि त्या ठिकाणी त्या वचना अर्थानुसार त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला काय केलेली? फाशी देण्यात आलेली आहे. असा आमचा दास त्या ठिकाणी विकला गेलेला आहे आणि दास त्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी परमेश्वरी बापांनी त्याला कसं सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळेस फारोचे जे पडलेलं स्वप्न होतं त्या स्वप्नाला पण अर्थ पाहिजे होता, परंतु अर्थ सांगणारा कोणी तांत्रिक पंडित त्या ठिकाणी नव्हता, कारण त्याला स्वप्नाचा अर्थ सांगता येत नव्हता. आणि ते ज्ञान तो आशीर्वाद फक्त आमच्या योसेफ दासालाच होता आणि त्याने त्या ठिकाणी त्याचं सांगितलेलं आहे अर्थ. योसेफ खरोखर त्याच्या परमेश्वरी बाप त्याच्या सोबत होता. उत्पत्ती 41:1 ते 8. पुरी 2 वर्ष लोटल्यावर फारो स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तो त्याच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखीन 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायीजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गायीस खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. मग तो पुन्हा झोपी गेला असता त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले की एकाच ताटाला 7 चांगली भरदार कंचे आली आणि पहा, त्याच्या मागून खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कंचे निघाली. त्या खुरटलेल्या कंचांनी ती 7 चांगली भरदार कंचे घेऊन टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले आणि त्याने मिस्र देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलाविले. फारोने आपली स्वप्ने त्यास सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. त्याचा अर्थ सांगणारा त्या ठिकाणी मोठमोठाले विद्वान होते, पंडित होते, परंतु त्याला त्याचा अर्थ सांगता आला का? नाही. कारण त्या ठिकाणी परमेश्वराची योजना वेगळीच होती. परमेश्वर बापाने त्या ठिकाणी याची निवड केलेली होती योसेफाची आणि योसेफाने त्या ठिकाणी अर्थ सांगण्याचं त्या ठिकाणी ते पूर्ण काही त्यांनी ते ऐकून घेतलं. ते स्वप्न होतं ते सर्व त्यांनी ऐकून घेतलं आणि नंतर तो त्या ठिकाणी सांगतो की मिस्र देशातील अवघे ज्योतिष व पंडित बोलावून त्यांना आपले स्वप्न सांगितले, पण फारोला अर्थ सांगणारा कोणी भेटला नाही. नंतर प्यालेदाराचं जे नायक फारोस म्हणाला, आज मला माझ्या अपराधाची काय झालेली? आठवण झालेली. आणि त्या ठिकाणी खरोखरच त्या प्यालेदाराला त्या ठिकाणी आठवण झाली आणि त्या ठिकाणी आठवण झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आपलं त्याला पश्चाताप झाला की माझ्या सोबत त्या ठिकाणी कोण होता. तसंच उत्पत्ती 41 मध्ये आपण पाहतो 13वं वचन. त्याने आम्हास अर्थ सांगितला, तसेच घडून आले. मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिली. उत्पत्ती 41:13 वचन याप्रमाणे त्याला काय झाली? त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे. याप्रमाणे त्याने पूर्ण अर्थ सांगितला व नंतर फारोने योसेफास तुरुंगातून काय केलेलं आहे? त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. त्या ठिकाणी देवाचं कार्य कसं होतं? खरोखर परमेश्वर बाप ज्याच्या सोबत आहे त्याच्यावर परमेश्वर बाप खरोखर त्याच्या सोबती राहतो आणि सर्व काही कार्य करण्यास तो काय असतो? सिद्ध असतो, हजर केले. नंतर फारो म्हणतो, माझ्या पण स्वप्नाचे अर्थ तू सांगणार. नंतर योसेफ त्यास म्हणतो
फारोच्या मनाला शांती देणारा मी कोण? त्या ठिकाणी युसेफ म्हणतो की फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा मी कोण? मी तर एक साधा माणूस आहे, मी तर एक कैदी आहे. आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी स्वप्न सांगितल्यानंतर फारोच्या मनाला शांती देणार मी कोण? त्याला उत्तर देणार तर तो कोण आहे? फक्त माझा देव. माझा देवच त्याला काय करणार? उत्तर देणार. आणि नंतर फारोचे स्वप्न फारोने काय केलंय? त्या ठिकाणी विदित केलेलं आहे. त्याने त्या ठिकाणी आपलं जे स्वप्न होतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. उत्पत्ती 41 मध्ये 17 ते 24 याप्रमाणे योसेफाने ते स्वप्नाचं सर्व ऐकून घेतलं आणि नंतर तो म्हणतो की 17 ते 24 नंतर फारोने योसेफास सांगितले, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो, तेव्हा पहा 7 धष्टपुष्ट व सुंदर गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या आणि त्याच्या मागून दुबळ्या अतिकुरूप व रोड अशा दुसऱ्या 7 गायी निघाल्या. त्यांच्यासारख्या बेढप गायी साऱ्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाही. या दुबळ्या व कुरूप गायींनी त्या पहिल्या 7 पुष्ट गायींना खाऊन टाकले. त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना. पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार 7 कंचे एकाच ताटाला आली आणि त्याच्या मागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली असे 7 कंचे निघाली आणि त्या 7 खुरटलेल्या कंसांनी ती 7 चांगली कंसे घेऊन टाकली. मी हे ज्योतिषास सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता. या ठिकाणी उलगडून सांगणारा कोणी नाही, कारण देवानी त्या ठिकाणी योसेफाची त्या ठिकाणी काय केलेले त्याला पारखलेलं आहे. आणि योसेफ देवाने ज्याला पारखीला असलं तर ते कोणत्याही संकटात असला तर परमेश्वर देव त्याला काय करतो? सांभाळतो. याप्रमाणे योसेफाने स्वप्नाचा सर्व ऐकून घेतलं आणि नंतर तो म्हणतो की उत्पत्ती 41 मध्ये 25 ते 36 याप्रमाणे त्याने सर्व स्वप्नाचा काय केलेला आहे? अर्थ त्या ठिकाणी विदित केलेला आहे. वाचा ते भेटलं तर. योसेफ फारोस होणारा, फारोला पडलेले स्वप्न एकच आहे. आपण काय करणार आहोत हे देवाने फारोस कळविले आहे. त्या 7 चांगल्या गायी म्हणजे 7 वर्ष आणि 7 चांगली कंसे म्हणजे ही 7 वर्ष. स्वप्न एकच आहे. मागाहून वर आलेल्या 7 रोड व कुरूप गायी आणि सुकलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली 7 कंसे ही दुष्काळाची 7 वर्ष होत. मी फारोस कळविलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोस दर्शविले आहे. पहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची 7 वर्षे येत आहेत आणि त्यानंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील. तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल आणि दुष्काळ देश हलाक करेल. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही. एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोस 2दा पडले. याचे कारण हेच की हे देवाने ठरविले आहे व ते देव लवकरच घडून आणणार. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिसर देशावर नेमावे आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या 7 वर्षात मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. यात येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार त्यासाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही. दुष्काळाचा काय होणार नाही? नाश होणार नाही. हे सर्व कळून चुकलं होतं, कारण त्या ठिकाणी त्याला आपल्या प्रजेला, देवाला आपल्या प्रजेला, आपल्या योसेफाच्या करायचं होतं, सांभाळायचं होतं. नंतर फारो म्हणतो खरोखर याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा आहे व याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. तर फारोने यास म्हणाला की याच्यासारखा चतुर व शहाणा कोणीच नाही, कारण ज्ञान प्रगट करण्याचे देवाने ज्ञान दिले आहे. व योसेफ फक्त राजा म्हणतो तू माझा घरचा अधिकारी हो व तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा काय करल? चालेल.
आणि त्याला त्या पदावर त्याने ठेवलेलं आहे. जसं आजचं पद तसं पंतप्रधानाचं पद असतं आणि पंतप्रधान जसं पूर्ण काही देशाचा काय करतो कारभार चालवतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी फारोने त्याला काय केलेलं आहे त्या पदावर ठेवलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याने त्या ठिकाणी चालवलं आहे. फक्त मी त्या ठिकाणी मग तो म्हणतो की मी फक्त सिंहासना पुरताच राहणार आणि तो फक्त म्हणतो मी फक्त गादी पुरताच राहणार, सिंहासना पुरताच राहणार व तेवढाच मोठा राहणार. मी तुला सर्व मिश्र देशावर अधिकारी नेमतो. मग आपल्या बोटातील अंगठी मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात त्यांनी काय केली त्या ठिकाणी घातलेली आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे. ते पण एक चिन्ह आहे. त्या ठिकाणी असं कोणाची निवड झाली तर त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बोटामध्ये अंगठी घालायची काय होती त्या ठिकाणी प्रथा होती. मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. त्याला तलम तागाचे वस्त्र लेवलेली व त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली व त्याला मागच्या रथात बसवले व सर्वांना आदेश दिला याला मुजरा करा असे ललकारने. याप्रमाणे पूर्ण मिसर देशावर अधिकारी नेमिले. याप्रमाणे परमेश्वराने योसेफास पारखिले आहे आणि याप्रमाणे परमेश्वर बापाने त्याला काय केलंय त्या ठिकाणी पारखलेलं आहे. त्या परीक्षामध्ये तो पास झालेला आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे. तो किती प्रकारच्या परीक्षा तुमच्यावर ज्यावेळेस तो पारखतो, तो ज्यावेळेस तुम्हाला तो निवडतो तर कोणत्याही प्रकारची परीक्षा आली तरी तुम्ही त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्याशिवाय काय होत नाही, राहत नाही. आणि त्यांनी जे सिद्ध केलेलं आहे ती जागा तुम्हाला मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहतच नाही. याप्रमाणे परमेश्वराने योसेफास पारखले कारण त्याबरोबर देव होता. संकटातून त्याला सांभाळले आहे. किती संकटातून त्याला सांभाळले आहे, किती ठिकाणी त्याची त्या ठिकाणी परीक्षा झाली आहे. असा आमचा देव आहे. तसं स्तोत्र 20 मध्ये पहिलं वचन संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. संकटाच्या दिवशी परमेश्वर दे बाप तुझे ऐको आणि याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करू. याकोबाचा देव जो काल आणि आज युगांसयुग सारखाच आहे त्याचं नाव तुला काय हो प्रस्थापित करू. परत वाचा त्याला. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. याकोबाचे देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करू. उच्चपदी, त्या उच्चपदी त्याची निवड झालेली आहे. जसा परमेश्वर योसेफासोबत होता तसा तो आमच्या सोबत पण राहणार. त्या राज्यासाठी आमची तो निवड करणार. परंतु आम्ही त्या राज्यामध्ये स्थिर पाहिजे. कारण त्या राज्याची ज्या आज्ञा आहेत, ज्या राज्याने आम्हाला आज्ञा दिलेल्या मोशाच्या द्वारे त्या आम्ही पाळायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही चालायला पाहिजे. तरच आम्हाला स्वर्गाच्या राज्याचं काय होणार, भागीदार होणार आणि ते स्वर्गाचं राज्य आम्हाला काय मिळणार त्या ठिकाणी मिळणार. इस्रायलाची सर्वांचा सांभाळ होण्यासाठी कसा तरबेज परमेश्वर बापाने त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी कशी त्या ठिकाणी सिद्धीच नेली योसेफाच्या द्वारे केलेली आहे आणि त्या ठिकाणची पूर्ण इस्रायलाचा सांभाळ व बचाव झालेला आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे जो त्या काळाच्या वेळेस होता तो आज पण आहे. आज पण आहे. तुमचं घराणं तो ऐकतो, तो सांगतो, तो तुम्हाला वाचवतो. कालचीच एक गोष्ट घ्या. एका ठिकाणी आम्ही बर्थडेला त्या ठिकाणी याला कार्यक्रमाला हजर होण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही 2 जण आणि त्या ठिकाणी तो बर्थडे कार्यक्रम आम्ही बघितला आणि त्या ठिकाणी साजरा केला. त्यांच्या सोबत आम्ही बसलो. आनंद उत्सव झाला. त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन झालं आणि ज्यावेळेस कार्यक्रमच्या सरतेवेळेस तो म्हणजे चला आमचं घर बघा म्हणून आणि आम्ही तर त्यांचं घर बघण्यासाठी वर गच्चीवर गेलो. म्हणजे त्यांच्या वरच्या खोलीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी एक 80 वर्षाचं वृद्ध इसम एकदम मला बघितल्याबरोबर उभा राहिला आणि त्यांनी मला काय केलं त्या ठिकाणी प्रेज लॉर्ड केला. मी म्हटलं प्रेज लॉर्ड. तर मी म्हटलं आपल्याला मी काय ओळखलं नाही ना म्हणे पाळ साहेब तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली होती. म्हटलं कुठे? तर म्हणे मोदी खाण्या या ठिकाणी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली. तर मी म्हटलं अच्छा म्हटलं
आणि खरोखर मला ते आठवलं, ते मनी खचलेला होता तो, त्या ठिकाणी तो खचलेला होता 80 वर्षाचा आणि आजारी होता. त्याच्या पायामध्ये म्हणजे शक्ती पण नव्हती. आणि मी त्या ठिकाणी स्तोत्र 91 प्रमाणे त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी प्रार्थना करून मी त्याला परमेश्वराचे वचनाची त्या ठिकाणी सांगितली. परमेश्वर बाप कसा आहे आणि परमेश्वराचा तुम्ही स्वीकार केल्यावर परमेश्वर बाप खरोखर तुम्हाला काय करतो, सहाय्य करतो. ग्रामीण भागाचा व्यक्ती होता तो, ग्रामीण भागाचा. परमेश्वराचं वचन त्या ग्रामीण भागात आतापर्यंत त्या ठिकाणी जात नाही. त्या ठिकाणी सगळं हिंदू संस्कृती आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी माझं त्या ठिकाणी वचन त्या ठिकाणी ऐकलं आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं खरोखर त्या ठिकाणी कार्य झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला प्रार्थना करून गेले बरं पास्टर, त्यावेळेपासून मला एकदम मी ठणठणीत झालेलो आहे. आणि असं ते वाटलं नाही की ज्यावेळेस मी त्याला ते 6 महिने आधी पाहिलं होतं तर तो मनुष्य आज चालत आहे, बोलत आहे. आणि मग मी परत निघत्या वेळेस त्या ठिकाणी काय केलेली, प्रार्थना केलेली आहे. कारण प्रार्थना हे आमचं ते शस्त्र आहे, आमचं ते हत्यार आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस ते आम्ही काय करायला पाहिजे, गाजवायला पाहिजे. जसं आपण यशवाला गाजवतोच तसं प्रार्थनेला पण गाजवायला पाहिजे. कारण आमचा प्रभू काय आहे, सर्व काळ आमच्या सोबत असतो. आणि खरोखर आमचा प्रभू जसा योसेफासोबत त्या ठिकाणी होता तसा तो आमच्या सोबत पण आहे. तसेच आपण बघतो की अब्रामावर पण त्याची कशी दया झालेली आहे. अब्राम पण कसा त्या ठिकाणी परीक्षेमध्ये कसा झालेला आहे, पास झालेला आहे. अब्रामावर कशी त्याची दया होती, कसे देवाने त्याला पारखले आहे, कशी त्याची परीक्षा झाली. त्याचे शरीर सर्व थकलेले व साराची पण सर्व काही तिचं स्त्रीचं जो ऋतूचं असतं ते पण तिचं ते बंद झालेलं होतं. आणि त्याप्रमाणे परमेश्वर बापाने त्यांची कशी निवड केली, त्यांच्याद्वारे त्यांनी त्या पुत्राला जन्म दिलेला आहे जो इसाक होता. आणि इसाकाच्या द्वारे ती संतती त्या ठिकाणी काय झालेली, असंख्य झालेली आहे. कारण परमेश्वर बाप कसा आहे, त्यांच्या सोबत होता. त्याची पण परीक्षा झाली, त्याचे शरीर सर्व थकलेले होते आणि साराची पण मासिक धर्म बंद होऊन कितीतरी काळ लोटला होता. पण आपण ह्या ठिकाणी बघतो परमेश्वराला काय त्या ठिकाणी शक्य नाही. आणि त्या ठिकाणी खरोखर परमेश्वर बापाने त्या ठिकाणी त्यांना आशीर्वादित केलाय, बहुगुणित केलेला आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे जो काल आणि आज युगालिक सारखाच आहे. आणि ज्याप्रमाणे तो योसेफासोबत होता, योसेफाला त्यांनी पारखलेला आहे, योसेफाला परीक्षामध्ये पास केलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी अब्राहमाला पण पास केलेला आहे. आणि अब्राहमाच्या द्वारे पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्या ठिकाणी अब्राहमाचा बी त्यांनी काय केलेला आहे, सांभाळ केलेला आहे. त्याची लोकसंख्या पूर्ण असंख्य केलेली आहे. आणि खरोखर परमेश्वरी बाप आमचा कसा आहे, खरोखर त्याचं वचन कसं आहे, जिवंत आहे. म्हणून योहान 1 मध्ये तो म्हणतो, शुभवर्तमान मध्ये की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द काय झालेला आहे, देही झालेला आहे. आणि खरोखर परमेश्वर बाप त्याच्या सोबत होता आणि शब्द देही झाल्यामुळे आमच्या येशवाच्या प्रभूच्या द्वारे सर्व काही कार्य काय करीत आहे, सिद्धी जात आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे. तसंच आपण बघतो की रोमकरासपत्र 41 18 ते 21, यिर्मया रोमकरासपत्र 41 4 अध्याय फटाफट काढा. 4 अध्याय 18 ते 21. तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. 21 जमलं.
परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. त्याची पक्की खात्री होती त्या अब्रामाच्या विषयी की तो याप्रमाणे विश्वास ठेवला व तो गौरवण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याची खात्री होती. त्याचं शरीर सगळं काय झालेलं होतं, त्या ठिकाणी थकलेलं होतं आणि साराचं पण त्या ठिकाणी थकलेली होती, निर्जीव झालेलं होतं. तिचं मासिक धर्म होऊन कितीतरी वर्ष लोटलेले होते, परंतु परमेश्वराला काय शक्य नाही. परमेश्वर बाप प्रत्येक गोष्टीमध्ये काय काय करतो, त्या ठिकाणी परीक्षा पाहतो, तो पारखतो आणि त्यांनी त्या ठिकाणी इसाकाच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांची पूर्ण प्रजे त्या ठिकाणी असंख्य गणती करण्यात आलेली आहे. तसंच आपण या ठिकाणी बघतो की त्या ठिकाणी जसा परमेश्वर बाप त्या ठिकाणी योसेफासोबत होता, तसा अब्रामासोबत पिन होता. असा आमचा परमेश्वर बाप आहे. तसंच आपण इर्मायाला परमेश्वराने जसं पारखलेलं आहे, कारण जसा परमेश्वर योसेफासोबत होता तसा अब्रामासोबत होता आणि इर्मायासोबत पण होता. शेवटलं वचन आपण बघूया. म्हणून इर्माया 1 अध्याय 4 ते 8. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. तेव्हा मी म्हणालो, अप्रभू परमेश्वर, पहा मला बोलावयाचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यास तू तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. असा परमेश्वर बाप या ठिकाणी म्हणतो. म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो की मी तुला गर्भाशयात घडविले त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होता. म्हणजे जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हाला मला सर्वांना परमेश्वर बापाने काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. म्हणून घाबरायचं काही कारण नाही. परमेश्वर बाप तुमच्या सोबत आहे. प्रत्येक गोष्टीतून वचनातून तो तुम्हाला बोध करतो, तुम्हाला सांगू इच्छितो. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर बापाने या ठिकाणी सांगितलेले आहे की इर्मायाला की परमेश्वर म्हणतो की मी तुला गर्भाशयात घडविले त्यापूर्वी तुम्हाला काय होता, ठाऊक होता. असं या ठिकाणी परमेश्वराची त्याची गर्भाशयापासूनच त्याची काय केलेली निवड केलेली आहे. ज्यावेळेस परमेश्वर बाप निवड करतो, पारखतो, परीक्षासाठी तो एखाद्या विद्यार्थ्याला जसं पास करतात तसं तो परमेश्वर बाप या ठिकाणी पास करतो. त्यासाठी परमेश्वर बाप खरोखर त्याच्या सोबत असतो. मी तुला गर्भाशयात घडविले त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, तुला पारखिले आहे व तुला मी राष्ट्राचा संदेष्टा नेमिले आहे. नंतर इर्मया म्हणाला, अहो प्रभू परमेश्वर, मला बोलायचे ठाऊक नाही. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, मी जडजबेचा आहे, जडवटेचा आहे आणि मला काही अजून ठाऊक नाही. ज्याप्रमाणे मोशे सोबत परमेश्वर बाप होता, तो त्या ठिकाणी तो म्हटला की मी जडजबेचा आहे, जडवट्याचा आहे. तर परमेश्वराला त्याने परमेश्वराने त्याला काय दिलेलं आहे, एक सहकारी दिला अरुणाच्या द्वारे. मग परमेश्वर बाप त्या ठिकाणी त्याच्याकडून त्यांनी काय केलेली सेवा करून घेतलेली आहे. मग परमेश्वर आमच्या तुमच्या सोबत राहून का सेवा करून घेणार नाही. आजची जी सेवा आहे खरोखर त्या पास्टर लोकांसाठी की जे पास्टर लोकांनी ही असेंब्ली आपली जी चालवली आहे, खरोखर परमेश्वर बाप त्याला प्रत्येक गोष्टीमधून कठीणाईतून त्यांची सेवा चालू आहे. किती कठीण परिस्थितीने ते चालत आहे. नगरचे ब्रदर व पास्टर वैरागर यांची सेवा जी आहे ती पण कशी कठीण आहे. कठीण याच्यातून ते काय करीत आहेत, सेवा करीत आहे. आणि खरोखर परमेश्वर बाप त्यांच्या सर्वांसोबत आहे. आज तो खरोखर आमच्या पण तो काय आहे, सोबत आहे. राष्ट्राचा संदेश नेमिले आहे. नंतर इर्मायाला म्हणाला, अहो प्रभू परमेश्वर, मला बोलायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर त्याला म्हणाला, बाळ आहे असे म्हणू नको,
ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल, त्यास तू भिवू नको, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वराचा प्रत्येक वेळेस तो तुझा बचाव करण्यासाठी सोबत आहे. मग इर्माया सोबत आमचा परमेश्वर बाप आहे, मग आमच्या सोबत का नाही? सर्वांसोबत परमेश्वर बाप आहे. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे? त्याच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे, त्याच्या आज्ञात शोक पाळायला पाहिजे, आणि त्याच्या आज्ञेमध्ये त्याच्या प्रत्येक आज्ञेमध्ये तुम्ही काय व्हायला पाहिजे? पास व्हायला पाहिजे. तरच परमेश्वर बाप तुमच्या सर्व सोबत आहे. या ठिकाणी परमेश्वर साधा सांगतो, असे परमेश्वर म्हणतो, याप्रमाणे असं परमेश्वराने त्याचा उपयोग केला व त्याला काय केलेलं आहे? परमेश्वराने इर्मायास पारखिले व प्रत्येक वेळेस त्याबरोबर तो आहे, असा परमेश्वराने त्याचा उपयोग केला व त्याच्या द्वारे परमेश्वर या सर्वांसोबत होता आणि ते प्रमाणे परीक्षा पहिली व त्याला निवडले आहे, पारखिले आहे. म्हणून आपण परमेश्वराची धीराने काय करायला पाहिजे? वाट पाहिले पाहिजे. जसा परमेश्वराने दानियाला पण आपण बघितलेलं आहे, त्याला पण कसं पारखलेलं आहे. त्याला तर सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं होतं, पण त्याच्यातून पण परमेश्वर बापाने त्याची काय केलेली निवड केलेली आहे, आणि त्यामध्ये त्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? बचाव केलेला आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे, पारखिले आहे. त्याला पण कसे सिंहाच्या तावडीतून आमचा परमेश्वर वाचवतो, याप्रमाणे आपण प्रभू पुढे गुडघे टेकून प्रार्थना करावी. तो खरोखर त्या प्रार्थनेचे काय करतो? आपल्याला फळ आपणास देतो. फक्त आपण सर्वांनी त्याच्या फळाची काय करायला पाहिजे? वाट बघायला पाहिजे. हे फळ मिळण्यासाठी परमेश्वर बाप आम्हा सर्वांना काय करतो? सहकार्य करतो. गणतिकारास पत्र 22. ते कोणते फळ आहेत? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे आत्म्याचे फळ आहेत, आपल्याला परमेश्वर बापाने निवडल्यानंतर परमेश्वर बाप आपल्याला जे फळ देतं ते फळ ते आहेत. जे परमेश्वर बाप आपल्या सर्वांच्या काय सोबत आहे. फक्त आपण आणि तसंच स्तोत्र 125 पहिलं वचन, ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. ज्याचा भाव परमेश्वरावर आहे, पुढे ते निश्चल व सर्व काळ, निश्चल आणि सर्व काळ, सदा सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखा आहे. आणि खरोखर ज्याचा भाव, आणि त्याचा भाव खरंच योसेफ विश्वासू होता, अब्राहम विश्वासू होता, आणि आपण बघतो इर्माया विश्वासू होता. या सर्वांचा भाव कोणावर होता? आपल्या परमेश्वरावर होता. आणि म्हणून त्याच्यावर परमेश्वर बाप कसा 125 प्रमाणे तो त्या ठिकाणी काय करतो? ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सदा सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे, असा आमचा परमेश्वर बाप आहे. आणि ते सियोन डोंगर म्हणजे आमचा खुद परमेश्वर बाप आहे. आणि परमेश्वर बापाने आपल्याला सर्वांना कळून या ठिकाणी आशीर्वादित केलेला आहे. आणि खरोखर परमेश्वर बाप आपल्या काय आहे? सोबत आहे. म्हणून व याप्रमाणे देवाचे भय धरावे व त्याच्यावर भाव ठेवावा, तरच देव पवित्र आत्म्याने आपणास काय करतो? चालवितो. माझं कोणाला वाटत नाही की पवित्र आत्मा मिळावा म्हणून. प्रत्येकाला वाटतं की मला पवित्र आत्मा मिळावा. आणि हे पवित्र आत्मा मिळण्यासाठी परमेश्वर बापाने तुम्हाला पारखायला पाहिजे. ईश्वराच्या परीक्षामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? पास व्हायला पाहिजे. कारण स्वर्गाच्या राज्याची किल्ली फक्त तीच आहे, पवित्र आत्मा मिळणे. आणि खरोखर परमेश्वर बाप हे पवित्र आत्मा तुम्हाला आम्हाला सर्वांना देण्यासाठी सहकार्य करू. आमेन. पुढचा वेळ आपण मुलुंड मंडळीतील ब्रदरला देऊया.